आपल्या परिसंस्थेमध्ये आपला काही भाग किंवा रोल प्ले करतात का? तर नक्कीच करतात आणि खूप मोठा करतात। पतंग हे पॉलिनेटर्स अर्थात परागीभवनात मदत करतात। रात्री उमलणाऱ्या भरपूर वनस्पतींना ते पॉलिनेट करतात, त्यामुळे ते एक्सलंट पॉलिनेटर्स आहेत। नंबर 2, इकॉनॉमिक यूज सुद्धा पतंगांचा भरपूर आहे। सिल्क साड्या ज्या आपण बघतो त्या सिल्क जे मटेरियल असतं ते मॉथ्सच्या प्यूपा किंवा कोशांवरचं मटेरियल असतं, त्याच्याच पुढे जाऊन सिल्क साड्या सुद्धा बनतात। एक डोमेस्टिकेटेड मॉथची स्पीशीज आहे, ती अख्खी सिल्क इंडस्ट्रीज इंडियामध्ये रन करते, त्यामुळे तो त्याचा इकॉनॉमिक यूज झाला। तिसरं काय आहे तर ते बायो इंडिकेटर्स म्हणून सुद्धा खूप महत्वाचे आहेत। तर बायो इंडिकेटर कोण असतो? जो आपल्या प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्सने हॅबिटॅट किंवा परिसंस्था कशी आहे, तिची हेल्थ कशी आहे हे सांगतो। जास्त डिग्रेडेड डिस्टर्ब्ड हॅबिटॅट्समध्ये सुद्धा काही स्पीशीजचे मॉथ्स दिसतात, पण काही स्पीशीजचे मॉथ्स असे पण आहेत जे डेन्स एव्हरग्रीन फॉरेस्ट आणि स्टेबल हॅबिटॅट्समध्ये दिसतात, त्यामुळे त्यांचा प्रेझेन्स किंवा ॲब्सेन्स या भागांमध्ये हे सांगतो की हॅबिटॅटची क्वालिटी कशी आहे। तर हे तर झाले त्याचे इकॉलॉजिकल रोल्स। आता आपण काय करू शकतो? तर या मॉथ वीकमध्ये आपण जंगलात आजूबाजूच्या आपल्या परिसरांमध्ये लाईट बल्ब्स लावून ठेवू शकतो, आणि लाईट बल्ब्स लावल्यानंतर त्याच्या खाली एक पांढरं कापड, जसं की आपल्या घरातल्या मोठ्या बेडशीट्स असतील किंवा असं काहीतरी, हे लावू शकतो। त्या लाईटवरती मॉथ्स अट्रॅक्ट होतील, आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला रात्री करायची आहे। तर रात्री कधी करू शकतो आपण? सायंकाळी 7 वाजल्यापासून आपण आपले मॉथचे लाईट्स चालू करू शकतो। रेग्युलर लाईट्स, बल्ब्स किंवा स्पेशलाइज्ड लाईट सुद्धा त्याच्यासाठी, मर्क्युरी वेपर लॅम्प, ॲक्टिनिक लाईट्स, तर ते सुद्धा आपण विकत घेऊन लावू शकतो। त्याच्यावरती नक्की मॉथ्स येतील, आणि साधारण एक पहाटे 1-2 वाजेपर्यंत आपण स्क्रीनवरती येणारे मॉथ्स बघू शकतो, त्याचे फोटोज काढू शकतो, आणि हे फोटोज सिटीजन सायन्स वेबसाईट्स अर्थात आय नॅचरलिस्ट आणि मॉथ्स ऑफ इंडिया या 2 वेबसाईट्सला टाकून मॉथ वीकमध्ये आपला सहभाग घेऊ शकतो। तर लुकिंग फॉरवर्ड, आपण नक्की सगळे मॉथ्ससाठी काम करूया।